श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. श्रावण महिन्यात या दिवशी ज्या स्त्रिया आपले केस धुतात अशी घरे आहेत ज्या छप्पर तोडले जातात आणि संपत्तीचा पाऊस भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती बनतो. जसे की तुम्हा सर्वांना माहीत आहे की भोलेनाथाचा सर्वात प्रिय महिना म्हणजे श्रावण महिना नुकताच सुरू झाला आहे आणि या संपूर्ण महिन्यात भक्तांसाठी काही दिवस राहिले असतील ज्यावर माताने आपले केस धुतले असते तर अशा घरामध्ये आनंद समृद्धी राहिली असती आणि तुमच्या कुटुंबावर भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आशीर्वाद राहील. त्याचवेळी असे काही दिवस असतात जेव्हा माता केस धुण्यास विसरल्यास तरीही भक्त आपले केस धुतात तर तुम्हाला महादेवाच्या क्रोधालाही सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे भक्ता अनेकदा आपल्या घरात पाहतात की आपल्या आजी किंवा घरातील वडीलधारी लोक काही दिवसात केस धुण्यास नकार देतात. कधीकधी आपल्याला वाटते की या गोष्टी केवळ अंधश्रद्धा आहे आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या नियमामागील खरे कारण काय आहे? तर भक्त म्हणूनच आज आपण महिलाचे केस धुण्याबद्दल बोलणार आहोत, कारण हा विषय केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नाही, याचा थेट संबंध घराच्या आनंदाची आणि समृद्धीची आहे. हे विशेष महिलांसाठी महत्त्वाचे आहे कारण त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग त्यांच्या कुटुंबाच्या आणि पतीच्या आनंदाशी संबंधित असतो. भक्तांनी अनेकदा तुम्ही ऐकले असेल की प्रत्येक ग्रह आणि देवतेचा देखील एक विशेष प्रभाव असतो. आपले शास्त्र आपल्याला सांगते की आठवड्याचा प्रत्येक दिवस एखाद्या ग्रहाला आणि देवाला समर्पित असतो आणि त्यानुसार त्याचा आपल्याला जीवनाच्या कार्यावर परिणाम होतो. म्हणूनच जेव्हा स्त्री विशिष्ट दिवशी केस धुतात किंवा धुत नाहीत तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या आनंदावर आणि समृद्धीवर देखील होतो. उदाहरणार्थ, सोमवार हा भोलेनाथांचा समर्पित आहे. हा दिवस मानसिक शांती आणि स्थिरतेचे प्रतीक मानला जातो. त्याचवेळी मंगळवार हा शक्ती आणि ऊर्जेचा दिवस आहे. तो हनुमानजी संबंधित आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळेल की श्रावणामध्ये काही दिवस महिलांनी केस धुण्यास का मनाई आहे आणि श्रावणामध्ये कोणते दिवस केस धुण्यासाठी शुभ मानले जातात. त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहा. त्यामुळे ही माहिती केवळ महिलांसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबाचा आनंद आणि समृद्धी हवी असल्यास प्रत्येक व्यक्तीसाठी ही महत्त्वाची आहे. कारण जेव्हा घरातील स्त्री निरोगी आणि संतुलित असते तेव्हा त्याचा थेट परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. त्यामुळे भाविकांना हे कळवू द्या की श्रावणातील कोणते शुभ दिवस आहे ज्यावर महिलांनी आपले केस धुवावे आणि कोणते ते दिवस आहे ज्या दिवशी महिलांनी विसरूनही केस धुवू नयेत. अन्यथा तुम्हाला भगवान भोलेनाथाच्या क्रोधाला सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे भक्त आधी बोलतात, श्रावणाचा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे. हा दिवस शांतता, संयम आणि मानसिक संतुलनेचे प्रतीक आहे. असे म्हटले जाते की या दिवशी चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र आपले मन आणि भावना नियंत्रित करतो. सोमवारी स्त्रिया केस धुतात तेव्हा शरीरातील शीतलता आणि आर्द्रता वाढते. यामुळे मानसिक स्थिरता किंवा थकवा येऊ शकतो. म्हणूनच सोमवारी केस धुणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. तथापि काही कारणास्तव केस धुणे आवश्यक असल्यास तुम्ही प्रथम पालशाच्या फुलासारख्या नैसर्गिक घटकांचा स्पर्श करून तुम्ही केस धुवू शकता, ज्यामुळे दिवसाचा प्रभाव संतुलित होऊ शकते. आता श्रावण मंगळवारची चर्चा करतात. मंगळवार हा ऊर्जा, धैर्य आणि शौर्याचा दिवस मानला जातो. हा दिवस हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी शरीरात अग्नितत्वाचा प्रभाव अधिक राहतो. अशा परिस्थितीत केस धुण्याने अचानक शरीरातील ऊर्जा कमी होऊ शकते. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. परंपरेत असेही मानले जाते की मंगळवारी केस धुण्याने पतीच्या नशिबावर परिणाम होऊ शकतो. या दिवशी केस धुणे टाळा.
परंतु जर या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर आणि शरीरासाठी पोषक असलेला आवळ्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. आता श्रावण बुधवार बघता, बुधवार हा सामान्यतः संतुलन आणि बुद्धीचा दिवस मानला जातो. हा दिवस बुधग्रहाशी संबंधित आहे, जो संवाद, बुद्धिमत्ता आणि संबंधाचा घटक मानला जातो. अनेक मान्यतेनुसार जर एखादी महिलेला लहान भावंडे किंवा मुले असतील तर तिने बुधवारी केस धुणे टाळले पाहिजे. हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण त्याला एक प्रतिकात्मक अर्थही आहे. हा दिवस कौटुंबिक आणि नातेसंबंधाचा संतुलनाचे प्रतीक आहे. तरीही केस धुणे आवश्यक असल्यास तुळशीच्या पानाचा वापर करून तुम्ही तुमचे केस धुवू शकता. यानंतर श्रावण गुरुवार येतो, जो सर्वात संवेदनशील दिवस मानला जातो. हा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे. गुरु हा ग्रह ज्ञान, धर्म आणि कुटुंबाचा रक्षक मानला जातो. विशेषतः स्त्रियांच्या जन्मात कुंडलीत गुरु त्याच्या पती आणि मुलाशी संबंधित आहे. म्हणूनच असे मानले जाते की गुरुवारी केस धुण्याने शरीराच्या आर्थिक परिस्थिती, घराच्या आर्थिक परिस्थितीवर आणि कौटुंबिक आनंदावर परिणाम होऊ शकतो. धार्मिक दृष्टिकोनातून हे अतिशय गांभीर्याने घेतला जातो. तथापि काही कारणास्तव या दिवशी केस धुणे अनिवार्य असल्यास बेसन आणि हळद वापरून सल्ला दिला जातो, जे शरीर आणि केसासाठी देखील फायदेशीर आहे आणि पारंपरिकपणे शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जातात. आता शनिवारी श्रावणबद्दल बोलतात. शनिवारी हा कर्म आणि न्यायाचा दिवस मानला जातो आणि तो शनिदेव यांच्याशी संबंधित आहे. या दिवशी लज्जा ठेवणे हा एक प्रकारचे शरीराची स्वच्छता आणि मानसिक शुद्धीकरणाचा एक भाग मानला जातो. असे या व्यतिरिक्त रविवारी केस धुण्याचे एक व्यावहारिक कारण आहे. या दिवशी बहुतांश लोकांना त्याच्या केसाची आरामात काळजी घेण्यासाठी वेळ मिळतो. लांब केस धुणे, कोरडे करणे आणि सजवणे हे वेळ खाऊक काम आहे आणि घाई न करता केलेले तर त्याचा परिणाम देखील चांगला होतो. आता आपण श्रावण महिन्यातील त्या खास दिवसबद्दल बोलूया, ज्यात केस धुणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. अमावस्या, पौर्णिमा आणि श्रावणच्या एकादशी म्हणजेच हे दिवस चंद्राच्या स्थितीशी संबंधित आहे आणि चंद्राचा थेट परिणाम आपल्या मन आणि शरीरावर होतो. जेव्हा चंद्र त्याच्या शिखरावर असतो तेव्हा आपल्या शरीराच्या जैविक तलावावरील परिणाम होऊ शकतो. अशा वेळी शरीर अधिक स्थिर आणि संतुलित असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच या दिवसात अतिरिक्त क्रियाकलाप टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे उपवासाच्या दिवशी केस धुणे टाळावे असे म्हटले जाते. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपले शरीर आधीच एक विशेष स्थितीत असते आणि शरीरातून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत असते. अशा स्थितीत केस धुणे, विशेष थंड पाण्याने शरीरावर अतिरिक्त दबाव आणू शकते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शरीराला पूर्ण विश्रांती मिळावी यासाठी उपवासाच्या एक दिवस आधी केस धुण्याचा सल्ला दिला जातो. आता हा आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे महिलाच्या मासिक पाळीची स्थिती. परंपरेत असे म्हटले जाते की या दिवशी महिलांनी त्याच्या शरीराची विशेष काळजी घेतली पाहिजे. मात्र आज या विषयावर वेगळी मत आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की या काळात शरीर अधिक संवेदनशील असते. यामुळे वारंवार केस धुणे किंवा दीर्घकाळ ओले केस ठेवून राहणे यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकतो. म्हणूनच महिलांनी या दिवसात विश्रांती घेण्याचा आणि शरीराला अति क्षमतापासून वाचवण्याचा सल्ला दिला जातो. आता पुरुषाची जोडलेले एका विषयाबद्दल बोलतात, कारण महिलाच्या केस धुण्याच्या पद्धतीबाबत काही नियम तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या शास्त्रामध्ये आणि परंपरामध्ये नखे कापणे, पुरुषाचे केस कापणे आणि दाढी बनवण्याबद्दल श्रावणामध्ये काही विशेष दिवस आणि श्रद्धा सांगितले गेले आहेत. बरेचदा आपण ऐकतो की या दिवशी नक्की कापू नका, या दिवशी केस कापू नका. पण या मागची कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम आपण नखाबद्दल बोलूया. जुन्या काळात असे म्हटले जाते होते की
सूर्यास्तानंतर नक्की नख कापली जाऊ नये, कारण असे केल्याने तुमच्या जीवनात दुःख आणि त्रास निर्माण होतात. याचवेळी काही परंपरेमध्ये असेही म्हटले गेले आहे की श्रावण मंगळवार, गुरुवार आणि शनिवार नखे कापणे टाळले पाहिजे, कारण असे केल्याने तुमच्या जीवनात ग्रहीय दोष देखील वाढू शकतो. आता फक्त पुरुषाचे केस कापण्याबद्दल बोलतात. तुम्ही अनेकदा ऐकला असेल की श्रावणामध्ये मंगळवार, गुरुवार आणि शनिवार केस कापले जाऊ नये. परंपरेनुसार तो हनुमानजी आणि शनिदेव यांच्याशी संबंधित आहे असे मानले जाते, किंवा या दिवसात शरीराची ऊर्जा स्थिर ठेवली पाहिजे आणि एक प्रकारचे केस कापल्याने त्या ऊर्जेत बदल होतो. म्हणूनच या दिवशी तुमचे केस कापणे टाळले पाहिजे. त्याचप्रमाणे दाढी बनवण्याचा विषय काही मान्य आहेत. अनेक लोक म्हणतात की रविवारी आणि मंगळवारी मुंडन करू नये. रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो. तो ऊर्जा आणि आत्मविश्वास प्रतीक आहे. मंगळवार हा धैर्य आणि शौर्याचा दिवस आहे. अशा परिस्थितीत या दिवसात शरीर अधिक स्थिर आणि नैसर्गिक स्थिती ठेवले असे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी पुरुषांनी आपले केस आणि दाढी करणे टाळावे. मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात मंदिरात अभिषेक, बेलपत्र अर्पण करून महामृत्युंजय मंत्राचा जप, शिवलिंगाची पूजा आणि सोमवारचे व्रत अशा अनेक धार्मिक परंपरा भक्त श्रद्धेने पाळतात. याच काळात महिलांच्या केसाची संबंधित अनेक पारंपरिक नियमही घरात सांगितले जातात. काही घरामध्ये श्रावणातील विशिष्ट दिवशी केस धुणे शुभ मानले जाते, तर काही दिवशी ते टाळले जाते. या परंपरेचा अर्थ समजून घेताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की धार्मिक श्रद्धा, लोकपरंपरा आणि आरोग्यविषयक वैज्ञानिक तथ्य या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यामुळे आज आपण या विषयाकडे सध्याचा आदर राखून आणि आरोग्याच्या दृष्टीने समजूतदारपणे पाहणार आहोत. श्रावणात पावसाचे प्रमाण वाढलेले असते, वातावरण आर्द्रता जास्त असते, कपडे उशिरा सुकतात आणि शरीरावर घाम तसेच ओलावा जास्त काळ राहू शकतो. अशा वातावरणात केस आणि टाळूची स्वच्छता योग्य पद्धतीने ठेवणे महत्त्वाचे ठरते. केस धुण्याचा योग्य दिवस निवडण्यापेक्षा केस स्वच्छ ठेवणे, टाळूवर जास्त तेल किंवा घाम साचू न देणे आणि केस धुतल्यानंतर ते व्यवस्थित वाळवणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे एखाद्या धार्मिक कारणामुळे केस धुणे पुढे ढकलतात असाल तर टाळूवर खाज, कोंडा, दुर्गंधी किंवा संसर्गाची लक्षणे दिसत नाहीत ना, याकडे लक्ष द्या. श्रावणातील आणखीन एक सुंदर परंपरा म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करून शिवपूजा करणे. अनेक कुटुंबामध्ये महिलांनी स्नानानंतर ओले केस बांधून पूजा करण्याची पद्धत आहे. मात्र ओले केस बराच वेळ घट्ट बांधून ठेवणे टाळावे. केस ओले असताना ते अधिक नाजूक असतात, त्यामुळे जोरात विंचणे, घट्ट वेणी किंवा रबर बँडने केस घट्ट बांधणे यामुळे केस तुटण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून केस धुतल्यानंतर प्रथम टॉवेलने हलक्या हाताने पाणी शोषून घ्यावे आणि शक्य असल्यास नैसर्गिकरित्या केस सुकून द्यावेत. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, हाईप करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.